गोगावले यांना ध्वजारोहणाची यंदा सुद्धा संधी मिळाली नाहीये। पालकमंत्री पदाचा वाद त्यामुळे वाढलाय। रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत, तर 3 दिवसांपासून गोगावले राज्याबाहेर असल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे। प्रतिनिधी आपले गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आपण जर पाहिलं तर वारंवार भरत गोगावलेंना अशा पद्धतीनं डावललं जात आहे आणि आपण पाहतोय की जरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद त्याला स्थगिती मिळाली असली तरी सुद्धा अघोषित म्हणून अदिती तटकरेंनाच नेहमी प्राधान्य दिलं जात आहे का पालकमंत्री म्हणून? जर बघितलं असेल तर अदिती तटकरे यांनाच खरं तर प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसून येतं, कारण की या अगोदर देखील ध्वजारोहण करण्यासाठी अदिती तटकरे यांनाच देण्यात आलं होतं आणि आता देखील आहे ते कालच जी यादी जाहीर झाली यामध्ये देखील अदिती तटकरे यांचंच नाव आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी भरत गोगावले यांना डावलल्याचं बोललं जातं। त्यामुळे भरत गोगावले आणि त्याचबरोबर शिवसेनेचे रायगडमध्ये आमदार देखील नाराज असल्याचं सांगितलं जाते, कारण की वारंवार शिवसेनेचे जे 3 आमदार खरं तर रायगडमध्ये आहेत या तिन्ही आमदारांकडून देखील भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद करण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी होती। त्याचबरोबर उदय सामंत जे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील यावेळेस अर्थातच आपण पाहतोय की वारंवार जरी महायुतीकडनं सांगितलं जात आहे स्थगिती आहे तरी सुद्धा जे संकेत दिले जात आहेत त्यावरून अदिती तटकरेच पालकमंत्री आहेत की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येते। भरत गोगावले नाराज मात्र आहेत। धन्यवाद गणेश, सविस्तर अपडेट दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।